बातमी आहे मुंबईत कोसळलेल्या हेलिकॉप्टरची। आकाशातून मुंबई दर्शन करण्यासाठी रितेश आणि ब्रिंदा मोदी हे दाम्पत्य सकाळी अमन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून आकाशात झेपावलं। मात्र अवघ्या अर्ध्या तासात तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर आरे कॉलनी परिसरातल्या निर्जन ठिकाणी कोसळलं। त्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी होत होता। मात्र आसपास काही मुलं खेळत होती, त्यांनी वाचवायचा प्रयत्न त्याने केला। यामध्ये काही जण वाचलेले आहेत, मात्र पायलटचा या दुर्घटनेदरम्यान मृत्यू झालेला आहे। या दृश्यांनी आरे कॉलनीचा फिल्टरपाडा परिसर हादरून गेलाय। कारण दुपारी 12:15च्या सुमारास घरघरत आलेलं हेलिकॉप्टर फिल्टरपाड्यातील एका मोकळ्या शेतात कोसळलं। आपल्या डोळ्यांसमोर हेलिकॉप्टरच्या चिंध्या होताना बघून लोक घाबरले, पण तरीही मोठ्या धाडसानं मदतीसाठी पुढे धावले। हेलिकॉप्टर कोसळतानाचा प्रसंग अंगावर काटा आणणार आहे। हेलीकॉप्टर एयर लेक की तरफ से आया, आराम से आया, क्योंकि अक्सर यहाँ हेलीकॉप्टर आते रहते। तो हम लोग बोले कि ठीक है आ रहा है। तो यहाँ आने तक कि उसने 4 पलटी खाया, और जब 4 पलटी खाया तो पब्लिक समझ गई कि ये सब क्रिकेट खेलने वाले बच्चे साइड में हो गए। तो जब चौथी पलटी खाया और जब सीधा हुआ तो डायरेक्ट यहाँ आके गिरा, और जैसा गिरा वैसे ही आग लगी। तो पूरी पब्लिक, हम लोग की क्रिकेट वाले जो थे लड़के, भाग के आए। तो सबसे पहले एक लेडीज को निकाला जो कि पूरी तरह जल चुकी थी, उसके आंख पे कपड़ा नहीं था। तो जो औरतें आई भाग के, तो उनकी जो ओढ़नी है वो ले लेके औरत के आंख पे डाल के उसको दवाखाना पहुंचाया। फिल्टरपाड्यात कोसळलेलं हेलिकॉप्टर अमन एव्हिएशन कंपनीचं होतं। रविवारमुळे रितेश आणि बिंद्रा मोदी यांनी जॉयराईडसाठी जायचं ठरवलं। जुहू एअरबेसवरून सकाळी 11:30 वाजता हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं, पण 12:15ला काही तांत्रिक बिघाड झाल्यानं हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे, ज्यात पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा जागीच मृत्यू झालाय। तर रितेश आणि बिंद्रा यांच्यासह सहाय्यक संजय शंकर गंभीर जखमी झाले आहेत। ते दोघे जण वाचव मला बोलत होतो, तेव्हा मी काय केलं, दोघांचा जीव जात आहेत। डायरेक्ट मी आतमध्ये घुसले, त्याला बोललो मी आतमध्ये घुसतो, मला फक्त पाणी मारा तुम्ही लोक। हे लोक सगळे मला सपोर्ट दिले। दोघेला वाचवण्यावर होते, एक जगावर डेट झाले, एकाला वाचून पाठवलं मी। त्याच्या मोबाईल बिल सगळे त्याच्यामध्ये टाकलं, कोणीमध्ये टाकून त्याला घेऊन जाते दवाखान्यामध्ये पाठवलं मी। फिल्टरपाड्यात ज्यावेळी हेलिकॉप्टर कोसळलं तेव्हा त्याला भीषण आग लागली। मात्र त्यावेळीही प्रसंगावधान दाखवत स्थानिकांनी चौघांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, आपला जीवही धोक्यात घातला। सध्या रितेश, बिंद्रा मोदी आणि संजय शंकर यांच्यावर 7 हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निकालने के लिए जा रहे थे तो और फट रहा था, तो हमको ऐसा लगा कि अभी ब्लास्ट हो जाएगा पूरा। फिर भी भाई हम लोग जैसे वैसे आगे कर गए, पानी भी डालते गए, वैसे खींच के निकालते गए। तो पैर फंसा हुआ था उनका, पायलट जो थे, तो उनको निकाले। फिर उनको छोड़ के आए। पहले तो वायरलेस को फ़ोन किए थे, तो आया, उनको रुका, पीछे डाले। फिर दूसरा एक और थे, फिर उनको निकाले। फिर तो ऐसे 2 को हमने वायरलेस में डाले। हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच फिल्टरपाड्याला पोलीस छावणीचं रूप आलंय। मात्र सध्या जुजबी माहितीशिवाय पोलिसांकडेही तपशीलवार माहिती उपलब्ध नाहीये। सध्या मुंबई पोलीस आणि एव्हिएशन टीम या ठिकाणी आलेली आहे, ती या ठिकाणी हा ब्लॅक बॉक्स शोधायचा प्रयत्न करते आणि ब्लॅक बॉक्स शोधल्याच्या नंतर नेमकं हे हेलिकॉप्टर का पडलं याचं कारण देखील समोर येईल। कॅमेरामॅन अरविंदसह अक्षय फाटकर, एबीपी माझा, मुंबई।